फ्रेंड्स आहे मी प्रोफेसर निशा अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम। आपण प्रकरण नंबर 11 वित्तीय बाजाराला सुरुवात केलेली होती। त्यामध्ये आपण नाणे बाजाराची वैशिष्ट्ये हा टॉपिक या आधीच्या भागामध्ये एक्सप्लेन केला। तो व्हिडिओ तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता किंवा वरती आय बटनमध्ये लिंक दिलेली आहे। आज आपण नाणे बाजारामधील महत्त्वाचे भागीदार डिस्कस करणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। बघा, नाणे बाजारामधील महत्त्वाचे भागीदारामधला पहिला जो भागीदार आहे तो आहे भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआय। आता आरबीआय जो आहे याला आपण प्रमुख भागीदार असं म्हटलं जातं। आरबीआय जो आहे तो पैशाच्या पुरवठ्यावर काय करत असते, नियंत्रण ठेवत असते। त्याच पद्धतीने वित्त धोरण जे आहे ते राबवत असते, ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणतो। तर याच्या माध्यमातून म्हणजेच वित्तीय धोरणाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा जो पुरवठा आहे तो व्यवस्थित व्हावा, ठीक आहे, जास्त होऊ नये आणि कमी होऊ नये याकडे काय करत असते, आरबीआय लक्ष देत असते आणि त्यानुसार जे आहे नियम जे आहे बनवत असते, तयार करत असते आणि ते सर्व फॉलो करावं लागतं कमर्शियल बँकला म्हणजेच व्यापारी बँकांना। तर रिझर्व्ह बँक जे आहे रिझर्व्ह बँक सरकारच्या वतीने काय करत असते, प्रतिभूतींचे वाटप करत असते। म्हणजे जे केंद्र सरकार जे आहे ते काय करत असतात, त्यांना पैशाची गरज असेल तर ते राजकोष पत्र अर्थात ट्रेझरी बिल जे आहे त्याला शॉर्टमध्ये टी बिल म्हणतो, ते काय करत असतात, विक्रीस काढत असतात। परंतु ते डायरेक्टली विक्रीस काढतात का, नाही, तर आरबीआय जे आहे ते सरकारच्या वतीने ते विक्री करत असते आणि ते विकलं गेलं नाही तर स्वतः काय करत असते, ठेवून घेत असते। म्हणजेच ॲज अ विमेकर म्हणजेच हमीदार म्हणून सुद्धा काय करत असते, काम करत असते। बघा, रिझर्व्ह बँक सरकारच्या वतीने प्रतिभूतींचे वाटप करते व विमेकर म्हणूनही काम करते। विमेकर म्हणजेच काय, हमीदार म्हणून काम करते, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात अंडररायटर। रिझर्व्ह बँक बाजारातील मध्यस्थ व नियंत्रक म्हणूनही काम करते। तर मध्यस्थ आणि नियंत्रक म्हणून कसं काय काम करते, तर ज्या बँकांमध्ये होणारे जे व्यवहार आहे ते स्मूथली व्हावं, ठीक आहे, याकरिता कोण लक्ष देत असते, आरबीआय लक्ष देत असते। त्याच पद्धतीने म्हणजे पूर्ण नियंत्रण जे आहे ते आरबीआय करत असते। तुम्ही हाय पॉईंट जो आहे यामध्ये ॲड करू शकता की अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे अर्थव्यवस्था जी आहे ती स्टेबल राहावी, ठीक आहे, आर्थिक वृद्धी जी आहे ते होत राहावी याकरिता काय करत असते, रिझर्व्ह बँक काय करत असते, नियम जे आहे ते तयार करत असते, ठीक आहे, आणि ते नियम जे आहे व्यापारी बँकांना फॉलो करावे लागतात। त्यानंतर बघा, केंद्र व राज्य सरकार। आता केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला पैशाची गरज असते, ओके, तर किती काळाकरिता, शॉर्ट टर्मकरिता जर पैशाची गरज असेल, ठीक आहे, लॉंग टर्मकरिता पैशाची गरज असेल तर त्यासाठी आपले शेअर मार्केट आहे, ओके, भांडवल बाजार आहे। पण शॉर्ट टर्मकरिता पैशाची गरज असेल तर कुठली साधनं जी आहे विक्रीस काढतात, तर राजकोष पत्र काय करत असतात, विक्रीस काढत असतात। पण ते डायरेक्टली विकतात का, नाही, कोणामार्फत, मध्यवर्ती बँकेमार्फत जे आहे ते केंद्र सरकार काय करत असते, राजकोष पत्र विक्रीस काढत असते। त्यानंतर म्हटलं जातं की राजकोष पत्र जे आहे हे शून्य जोखमीचे दस्तऐवज आहे, कारण ते सरकारचे असते। आज जर मी राजकोष पत्र खरेदी केलं, ओके, राजकोषीय पत्र खरेदी केलं, त्याला टी बिल म्हणतो आपण, जर मी खरेदी केलं तर मला हमी आहे की माझा पैसा बुडणार नाही, कारण ते कोणाचं आहे, सरकारचं आहे। त्यामुळे जोखीम जे ती शून्य। या जोखीमविरहित पद्धतीमुळेच बँकासुद्धा अट्रॅक्ट होतात की राजकोषीय पत्रामध्ये काय करायला, इन्व्हेस्टमेंट करायला, ओके, राजकोषीय पत्रामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी बँक जे आहे त्याच पद्धतीने व्यवसाय संस्था म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या सुद्धा काय करत असतात, इन्व्हेस्ट करत असतात। त्यानंतर बघा, राजकोषीय पत्राची खरेदी करतात आणि सरकारला अल्पकालीन कर्ज किंवा निधी पुरवतात, कोण, बँका, व्यवसाय संस्था। राज्य सरकार जे आहे, राज्य सरकारला सपोज अल्पमुदतीकरिता पैशाची गरज असेल तर काय विक्रीस करतात, बॉन्ड्स विक्रीस करतात आणि त्याला कोणती कर्ज म्हणतात, राज्य विकास कर्ज असे म्हटले जातात। त्यानंतर बघा, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजे ज्या सरकारी कंपन्या असतात त्या काय करत असतात, जसं खेळते भांडवल म्हणजे दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याकरिता ज्या पैशाची गरज असते त्याला खेळते भांडवल म्हणतात। इन डिटेल तुम्ही माझ्या चॅनलवर आहे, ओके, खेळते भांडवल म्हणजेच काय व्हिडिओ बघू शकता। तर सूचीबद्ध सरकारी कंपनी व्यापारी पत्राची काय करत असतात, विक्री करत असतात, म्हणजे कमर्शियल पेपरची विक्री करून काय करत असतात, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या निधी उभारत असतात। त्यानंतर बघा, केंद्र सरकारला पैशाची गरज असेल तर कोणतं पत्र,
राजकोषीय पत्र विक्रीस काढतात. सरकारी कंपन्यांना जर पैशाची गरज असेल तर काय करतात, व्यापारी पतपत्र म्हणजेच कमर्शियल पेपर जे आहे ते विक्रीस काढतात. लक्षात ठेवायचं. व्यापारी पतपत्र नाही आठवलं तर कमर्शियल पेपर इंग्लिश वर्ड आहे, लिहून ठेवायचं. त्यानंतर बघा शेड्यूल व्यापारी बँका. आता शेड्यूल व्यापारी बँक म्हणजेच काय, तर अशा बँका ज्याची नोंदणी भारतीय रिझर्व्ह बँक 1934च्या शेड्यूलमध्ये म्हणजे सेकंड शेड्यूलमध्ये ज्या रजिस्टर्ड आहे अशा बँकांना म्हणतात शेड्यूल बँक. त्या कोणकोणत्या आहेत त्या सर्च करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. शेड्यूल व्यापारी बँका जे आहे या नाणे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ज देणारे आणि घेणारे आहे. ठीक आहे, म्हणजे या ज्या बँका आहे व्यापारी बँका काय करत असतात, कर्ज देतात पण आणि घेतात पण. त्यानंतर बघा कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, कॉल मनी मार्केट, शॉर्ट नोटीस मार्केट, रेपो आणि रिव्हर्स रेपो मार्केटमध्ये कर्ज देतात व घेतात. आता कॉल मनी मार्केट, शॉर्ट मनी मार्केट जे पुढेचं जे आपला टॉपिक आहे त्याच्यामध्ये पुन्हा डिटेलमध्ये मी समजून सांगेन. त्यानंतर बघा विमा कंपनी, सर्वसाधारण आणि जीवन विमा. ओके, विमा दोन प्रकारचा असतो, एक जनरल विमा असतो सर्वसाधारण म्हणतात आणि एक दुसरं असते लाईफ इन्शुरन्स म्हणजे जीवन विमा किंवा आयुर्विमा. या दोन्ही कंपन्या नाणे बाजारामध्ये निधीचा पुरवठा करतात. या कंपन्या भांडवल बाजारातील साधनांमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. आता लक्षात घ्या, विमा कंपन्या आणि म्युच्युअल फंड या ज्या आहे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट कोणत्या बाजारात करतात, भांडवल बाजारात, आणि फार कमी प्रमाणात इन्व्हेस्टमेंट जे आहे ते नाणे बाजारामध्ये करत असतात. म्हणून इथे म्हटलं आहे नाणे बाजारात विमा कंपन्यांची भूमिका ही मर्यादित आहे. याचा अर्थ काय की खूप कमी प्रमाणात या कंपन्या काय करत असतात, नाणे बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. तसंच म्युच्युअल फंडसुद्धा म्हणजे विमा कंपनी आणि म्युच्युअल फंड या काय करत असतात, भांडवल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट करत असतात ॲज कम्पेअर टू नाणे बाजार. म्युच्युअल फंड म्हणजेच परस्पर निधी. म्युच्युअल फंड म्हणजेच काय, शॉर्टमध्ये ते डेफिनेशन दिली आहे बघा. म्युच्युअल फंड हे एक प्रकारचे साधन आहे जे गुंतवणूकदाराकडून निधी गोळा करते आणि प्रतिभूती म्हणजेच काय, बॉन्ड्स आहे, भाग आहे, ठीक आहे, नाणे बाजाराची साधने इत्यादी संपत्तीमध्ये काय करत असते, गुंतवणूक करत असते. आता जे म्युच्युअल फंड आहे त्या लोकांच्या गुंतवणुकीच्या विविध उद्दिष्टांसाठी. आता मला जर म्युच्युअल फंड करायचं आहे तर मी कशासाठी, माझा उद्देश काय असणार, माझ्या पोराच्या एज्युकेशनसाठी, ठीक आहे, किंवा रिटायरमेंटसाठी, ठीक आहे. तर या वेगवेगळ्या उद्दिष्टाकरता वेगवेगळे प्लॅन्स असतात म्युच्युअल फंडमध्ये, तर ते आपण खरेदी करू शकतो. म्युच्युअल फंड योजना या तरल योजना आहे. तर तरल योजना म्हणजेच काय, आज पैसे टाकले तरी मी उद्या काढू शकते. म्हणजे कुठल्या जे म्युच्युअल फंड आहे ते काय असतात, लिक्विडिटी त्यामध्ये सर्वात जास्त असते. म्हणजेच काय, तरलता असते. म्हणजे आज जर मी पैसे इन्व्हेस्ट केले आणि मला पैशाची कधी गरज असेल तेव्हा मी पैसे काढू शकते. म्हणून काही म्युच्युअल फंड असेही आहे जसं टॅक्स सेव्हिंग ज्या स्कीम असतात त्याच्यामध्ये काय होतं की 3 वर्षापर्यंत लॉकिंग पिरियड असतो. 3 वर्षापर्यंत आपल्याला पैसे काढता येत नाही. 3 वर्षानंतर आपण कधीही पैसे काढू शकतो. तर ठीक आहे, या योजनेचे उद्दिष्ट नाणे बाजारातील साधनांमध्ये गुंतवणूक करणे आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे, विमा कंपनी आणि म्युच्युअल फंड या दोन्ही काय करतात, नाणे बाजारामध्ये गुंतवणूक करतात. ठीक आहे, पण कशी करतात, कमी प्रमाणात. त्यानंतर बघा बिगर बँकिंग वित्तीय संस्था, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. तर नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे काय, शॉर्टमध्ये सांगायचं झालं अशा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजेच अशा वित्तीय संस्था ज्या वित्तीय सेवा जी आहे त्या पुरवतात परंतु त्यांच्याकडे बँकिंगचं लायसन नसतं. ठीक आहे, म्हणजेच फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हा अशा बँक आहे, बँक नाही म्हणता येणार यांना, अशा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे ज्यांच्या त्या फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हाइड करतात पण त्यांच्याकडे बँकिंग लायसन जे आहे ते नसते. अशा कोणत्या आहे तर बजाज फायनान्स आहे, महिंद्रा फायनान्स आहे. बाकी तुम्ही सर्च करा. एक इथे पण एक्झाम्पल आहे युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. बघा बिगर बँकिंग वित्तीय संस्था त्यांच्याकडील जे निधी असतात त्या काय करत असतात, सरकारी प्रतिभूती अर्थात ट्रेझरी बिल म्हणजे राजकोषीय पत्र आणि बॉन्ड्स यामध्ये काय करत असतात, गुंतवत असतात. त्यानंतर व्यवसाय संस्था म्हणजेच काय, कंपन्या. ओके, व्यवसाय संस्था म्हणजेच काय, कॉर्पोरेट्स. आता कंपन्यांना सुद्धा पैशाची गरज असते किंवा त्यांच्याकडे जर एक्सेसिव्ह फंड असेल ते काय करत असतात, गुंतवत असतात. आता पैशाची गरज असेल तर काय करतात, व्यापारी पतपत्र जे आहे ते काय करत असतात, विक्रीस काढत असतात. बघा व्यापारी पतपत्र हे अल्प मुदतीची वचन चिठ्ठी आहे, त्याद्वारे व्यवसाय संस्था कर्ज घेतात.
ओके, जर एखाद्या कंपनीला पैशाची शॉर्ट टर्म करता पैशाची गरज असेल तर कमर्शियल पेपर अर्थात व्यापारी पतपत्र हे काय बेस्ट ऑप्शन. आणि जेव्हा बँकेला पैशाची गरज असते तर बँक काय करते, ठेव प्रमाणपत्र विक्रीस करते. तेव्हा असं ठेव प्रमाणपत्र कोण खरेदी करते, व्यापारी संस्था खरेदी करतात, म्हणजे कंपन्या खरेदी करतात. कन्फ्यूज व्हायचं नाही. व्यवसाय संस्था म्हणजेच कंपन्या, सिंपल. त्यांना पैशाची गरज असेल 1 वर्षाच्या आतील करता, 1 महिन्याकरता, 2 महिन्याकरता, ओके, 364 दिवसाकरता पैशाची गरज असेल त्या काय करतात, कमर्शियल पेपर म्हणजेच व्यापारी पतपत्रे विक्रीस करतात. याच व्यापारी संस्था जी आहे त्यांच्याकडे जर जास्तीचा पैसा असेल तर बँकांना पैशाची गरज आहे, ते काय करतात, बँका ठेव प्रमाणपत्र विक्रीस करतात. तर मग हे ठेव प्रमाणपत्र जे आहे कोण खरेदी करते, व्यापारी संस्था खरेदी करते. म्हणजे अशा पद्धतीने कर्ज घेतात पण आणि देतात पण. बँकांना अशा पद्धतीने कर्ज पुरवठा करतात. त्यानंतर प्राथमिक विक्रेते. प्राथमिक विक्रेते म्हणजेच काय, कोणी नवीन नाही आहे तर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजेच वित्तीय संस्था. त्याच्यामध्ये RBI आली, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आली, ICICI, HDFC बँक, स्टॉक मार्केट, ओके, बॉम्बे स्टॉक मार्केट, त्याच्यानंतर नॅशनल स्टॉक मार्केट. हे काय आहे, याला काय म्हणतात, प्राथमिक विक्रेते. यांचा मेन उद्देश काय असतो, ज्या गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज आहेत त्यांना खरेदी करणे, त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणे, त्यांना हमी देणे जर त्यांच्या सिक्युरिटी विकल्या गेल्या नाही, म्हणजे प्रतिभूती विकल्या गेल्या नाही. ओके, जसं केंद्र सरकारने जर विक्रीस काढले राजकोषीय पत्र, त्यांना कोण खरेदी करतात, प्राथमिक विक्रेते खरेदी करतात. ठीक आहे, म्हणजेच RBI फॉर एक्झाम्पल मी सांगितलं, RBI खरेदी करते. आणि आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये पण बघितलं, म्हणजे पहिल्या पॉईंटमध्ये बघितलं RBIच्या की विमेकर किंवा हमीदार म्हणून काम करत असते, बरोबर. तर सपोज सरकारी प्रतिभूती, हे बघा, सरकारी प्रतिभूतींमधील व्यवहार वाढवण्यास यांची भूमिका महत्त्वाची असते. ते सरकारी प्रतिभूती खरेदी करतात, तसेच त्यासाठी भाग विक्री हमीदार म्हणून पण काम करतात. ओके, तर पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची, प्राथमिक विक्रेते हे कोण आहे, कोण आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे वित्तीय संस्था. याच्यामध्ये कोणते कोणते असतात, RBI झालं, ICICI बँक, HDFC, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. या काय करतात, ज्या गव्हर्नमेंट जे आहे आपल्या प्रतिभूती, फॉर एक्झाम्पल केंद्र सरकारने ट्रेझरी बिल विक्रीस काढले, त्याच्या ऑक्शन, ओके, ऑक्शन असते. ठीक आहे, त्याच्यामध्ये बिडिंग करण्याचं काम, म्हणजे ऑक्शन म्हणजे काय, आता तुम्हाला सांगायचं झाल्यास बोली लावणे. ठीक आहे, बोली लागत असते, त्या बोलीमध्ये पार्टिसिपेट कोण करते, प्राथमिक विक्रेते करतात. ठीक आहे, सो ट्रेझरी बिल वगैरे कसं खरेदी करायचं, जो प्रॅक्टिकल एक्झाम्पल जे आहे ना, मी तुम्हाला शेअर मार्केटचा एक कोर्स घेणार आहे, त्या कम्प्लिटली त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली शिकवणार. आता जेही शिकवलं त्यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण काय काय बघितलं बघा, नाणे बाजारामधील महत्त्वाचे भागीदार. त्याच्यामध्ये पहिला भागीदार आहे भारतीय रिझर्व्ह बँक. आता यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये इथे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की भारतीय रिझर्व्ह बँक जे आहे, जे सरकारी प्रतिभूती आहे त्यांची विक्री करण्याचं, म्हणजे सरकारच्या वतीने विक्री करण्याचं काम करत असते, हमीदार म्हणून काम करत असते. ठीक आहे, म्हणजे त्या प्रतिभूती विकल्या गेल्या नाही तर काय करत असते, स्वतः ठेवून घेत असते. ठीक आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर केंद्र सरकार राज्य सरकारला पैशाची गरज असेल तर काय करत असते, राजकोषीय पत्र. त्याचप्रमाणे राज्य सरकार काय करत असते, बॉन्ड्स विक्रीस काढत असते. आणि ते कोण खरेदी करतात, बँका आणि कंपन्या खरेदी करतात. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजे ज्या सरकारी कंपन्या असतात त्यांना पैशाची खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्याकरता ते काय करतात, व्यापारी पतपत्राची म्हणजेच कमर्शियल पेपर्सची विक्री करतात. त्यानंतर व्यापारी बँका जे आहे त्या काय करत असतात, पैसे कर्ज घेत पण असतात आणि देत पण असतात. कोणत्या बाजारामार्फत, कॉल मनी मार्केट, शॉर्ट नोटीस मार्केट, रेपो आणि रिव्हर्स रेपो. त्यानंतर विमा कंपनी आणि म्युच्युअल फंड या सुद्धा काय करतात, नाणे बाजारामध्ये गुंतवणूक करतात, पण त्यांची गुंतवणूक ही कशी असते, लिमिटेड, मर्यादित असते. त्यानंतर बघा नॉन बँकिंग वित्तीय संस्था. ठीक आहे, या सुद्धा काय करत असतात, सरकारी प्रतिभूती बॉन्ड्समध्ये काय करत असतात, गुंतवणूक करत असतात. त्यानंतर व्यवसाय संस्था म्हणजेच कंपन्या, यांना पैशाची गरज असेल अल्पमुदती करतात तर काय करत असतात, व्यापारी पतपत्रे अर्थात कमर्शियल पेपर विक्रीस करतात. आणि
व्यावसायिक संस्थांकडे खूप मोठ्या प्रमाणावर एक्सेसिव्ह फंड असेल तर ते काय करत असतात आणि बँकेंना पैशाची गरज आहे तर बँक काय करते, ठेव प्रमाणपत्र विक्रीस करते. आणि हे ठेव प्रमाणपत्र कोण खरेदी करते, व्यवसाय संस्था खरेदी करतात. म्हणजे व्यवसाय संस्था अशा पद्धतीने बँकेंना कर्ज देत असतात. त्यानंतर प्राथमिक विक्रेते. प्राथमिक विक्रेते कोण असतात, वित्तीय संस्था असतात. त्याचे एक्झाम्पल काय आहे, RBI, HDFC, ओके, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आय होप की तुम्हाला आजचा आपला टॉपिक समजला असेल. काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि प्लीज तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या अभ्यासात मदत मिळेल. परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत आनंदी अभ्यास करता, दुसऱ्यांना मदत करता आणि बघत राहा निशा अकॅडमी. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.